गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 14. वेद, मला नाही जमलं थांबायला. एकतर हट्टाने मी इथे आली. आता नाही गेली सांगितलेल्या वेळेत तर आई बाबा काय म्हणतील. आई खूप रागवली आहे माझ्यावर. 4 दिवस मी इथे आली तर फक्त बाबा बोलत आहेत माझ्याशी. तिला जास्त दुखावून नाही राहू शकत नाही. लग्न झाल्यावर हक्काने इथे येऊ शकते ना मी. संध्या त्याला समजावत म्हणाली आणि वेदची उरली सुरली आशाही संपुष्टात आली. आता त्याने एका आतुर नजरेने संध्याला बघितलं. काय होतं त्या नजरेत? संध्याने त्याच्याकडे वर डोकं करत बघितलं. अगदी नाजूक क्षण होता तो. अंतर नव्हतं दोघांत. हृदयांची धडधड ऐकू येत होती एकमेकांची. भावनांचा पूर आला होता दोघांच्या हृदयात. अशा नाजूक क्षणी वेदचं लक्ष तिच्या ओठांवर स्थिरावलं. तीही हरवलीच होती की. पुढे होऊन तिने अलगद ओठ टेकवले. तसा वेदला ग्रीन सिग्नल मिळाला. त्याने ओठ हळूवार आपल्या ताब्यात घेतले. हलकं त्यांच्याशी जिभेने खेळत तिला छेडत होता तो. नाकाला नाक घासत तो क्षण जगून घेत होते. त्याचे हात केसात होते आणि हा दुसऱ्यांदा केलेलं चुंबन त्यांच्या लक्षात राहील, आठवणी ठेवेल असंच होतं. पाण्याच्या कारंज्यांसारख्या भावना अंगभर शहारे देत थुई थुई नाचत होत्या. आपण थांबूच नये असं वाटत होतं. एकमेकांच्या स्पर्शाने जणू नवीन भावनांचा अनुभव त्यांना येत होता. वेद सोबत घालवलेले क्षण संध्याच्या डोळ्यासमोरून जात होते. तिने आपले ओठ हळूच सोडून घेत वेदला घट्ट मिठी मारली. दोघं 5-10 मिनिटं तसंच राहून नंतर सावरलं स्वतःला. आता वेळेत किचन बाहेर जाणं गरजेचं होतं. ती त्याला बाजूला करत त्याच्याकडे न बघता जवळजवळ पळालीच. क्षणभर आपल्या हातून काहीतरी सुटून जाते असंच वाटलं वेदला. चुटपुट लागली हृदयाला. जास्त धडधड करायला लागलं ते. कसं समजवायचं त्यालाच कळत नव्हतं. कितीतरी वेळ तसाच किचन कट्ट्याला टेकून उभा होता. हताश. मन उदास झालं होतं त्याचं. जाते कधी आणि परत येते कधी असं झालं होतं त्याला. तिचंही वेगळं नव्हतंच काही. मनात अस्वस्थता, प्रत्येक क्षणाची येत असणारी आठवण, नवीनतेने फुलू पाहणारं नातं आणि त्यात हा थोडासा का असेना पण दुरावा नकोसा झाला होता तिला. दोघेही एका अनामिक भावनेने ओढत होते एकमेकांकडे. पण आता एकमेकांपासून दूर जाणार होते. वेगळीच ओढ मनाला लागली होती. काही ओढ जीवघेणी वाटत होती इतकी. जाऊ वाटत नव्हतं दूर. पण जावं तर लागणार होतं. संध्या तर केव्हाच निघून गेली होती किचनमधून. पण वेद अजून तिथेच विचारात गुंतला होता. वेद, अरे काय करतोस किचनमध्ये? संध्या जाऊन 10 मिनिटं झाली. काय झालं माझ्या बाळाचं? चेहरा का पडलाय? परत भांडला नाहीस ना संध्याशी? वेदी काळजीने म्हणाली. वेद मानेनेच नाही म्हणाला. आई, संध्या जाते तर मला खूप उदास वाटतं. कळत नाही मला काय करू. एक वेगळीच हुरहुर लागली आहे मनाशी. वेद उदास होत आपली हनवटी आईच्या खांद्यावर टेकवत म्हणाला. ओ रे माझ्या शोन्या, म्हणून उदास आहे. आपण तिला लवकर घरी घेऊन येऊ. वेदी त्याच्या गालावर थोपटत लाडात म्हणाली. तसे दोघेही बाहेर आले. आता झोपायची तयारी झाली होती. वेदलाही झोपायचं होतं पण झोपच येत नव्हती. वरून बंधनं होती. आई बाबा होते. तो बिनधास्त संध्याला भेटू शकत नव्हता.
तिला हट्टाने आपल्याजवळ ठेवून घेऊ शकत नव्हता. मन मात्र ऐकतच नव्हतं. कसं बसं मनाला समजावत तो वेदिक सोबत झोपायला गेला. पण झोप काही लागेना. मध्यरात्री कधीतरी त्याला झोप लागली. संध्यालाही खूप वेळ झोप येत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर करत पहाटे पहाटे कधीतरी तिला झोप लागली. सकाळी थोडी उशिराच जाग आली तिला. तिला स्कूलला जायचं होतं. तिची तारांबळच उडाली. तिने जास्त काही न करताच स्कूलला जायची तयारी केली. वेद वेळेत उठला होता. त्याने त्याची कामं वेळेत केली होती. तो संध्याची तयारी व्हायची वाट बघत होता. तिची धावपळ चालू होती. वेद, मला बाईकने घरी सोडशील का? बॅग न्यायची आहे. मला स्कूलला जायला उशीर होईल नाही तर. संध्या आता सर्व विसरून गेली होती. तिला फक्त स्कूलला जायची घाई लागलेली. आपल्याला उशीर व्हायला नको इतकंच तिच्या डोक्यात फिरत होतं. बॅग ठेवली तरी प्रॉब्लेम, न्यायला धावपळ करत यावं लागणार. तिला ते नको होतं. ओके, सोडतो, वेद म्हणाला. 9 वाजता तो कामाला निघून जायचा. वेद सोडतो म्हटल्यावर संध्या पटकन आवरून तयार झाली. आज संध्यासाठी तो लवकर निघायला तयार होता. 8:30 वाजताच तो संध्याला घेऊन निघाला. तिलाही 9:30ला स्कूलला पोचायचं होतं. रस्त्यात जास्त काही बोलणं झालं नव्हतं. संध्या आज आपली बॅग सावरत दोन्ही साईडला पाय टाकून बसली होती. ब्रेक लागल्यावर तिच्या छातीचा उझरता स्पर्श वेदला होत होता. त्यालाही आवडत होता तिचा स्पर्श. खोडसाळपणा करायचा मूड आलेला, पण नाही केला त्याने. संध्या स्कूलमध्ये वेळेत पोचता कसं येईल ह्या टेन्शनमध्ये असल्यामुळे तिलाही बोलायला काही सुचत नव्हतं. तिचं लक्ष फक्त घड्याळात होतं. 2-2 मिनिटांनी तिचं घड्याळ बघणं चालूच होतं. ती घरी पोचली तर दारातच आई होती उभी. वेदला बघून जरा काळजीतच होती. हा किती धष्टपुष्ट आणि माझी मुलगी त्याच्या पुढे केवढीशी दिसते. तिच्या मनात विचार येऊन गेला. विचारात गुंग झाल्यामुळे तिला वेदला आत बोलवायचं भान राहिलं नाही. संध्यानेच मग जबरदस्ती वेदला घरात बोलावलं. संध्याला मात्र या सगळ्याची पडली नव्हती. तिला वेद बाकी स्वभावाने चांगला आहे ना, मग झालं. रागीट होता पण ठीक आहे. सगळंच कुठे परफेक्ट भेटतं. जसा होता तसा तो मनात भरला होता तिच्या. संध्याचे बाबा प्रकाश काका घरीच होते. त्यांनी वेदला बघितलं तसं लगेच पुढे आले. वेद ये, सुलभा त्याला पाणी दे ग. तशी संध्याची आई विचारातून बाहेर आली. ती पटकन पाणी आणायला गेली. संध्याने खुनेनेच बाबांना आई रागवली का, आईचं काय झालं असं विचारलं. मला माहीत नाही असं त्यांनी खुनेनेच सांगितलं. खानाखुना चालू असतानाच आई पाणी घेऊन आले. हा वेद आहे का, आईने विचारलं. पण मनात हाच विचार करत होती की ह्याच्यासाठी 4 दिवस राहायला गेली. अजूनही तिला वेद एवढा आवडला नव्हता. वेदही पटकन बोलणारा नव्हता, त्यामुळे त्यानेही काही जास्त बोललं नाही. त्याला कामाला जायचं होतं. संध्यालाही घाई होती, त्यामुळे तीही जास्त काही बोलत राहिली नाही. तिने पटकन बॅग ठेवली. आईने केलेली चपाती भाजी डब्यात घेतली आणि स्वतःची पर्स खांद्याला लावून तयार झाले. तिला रिक्षाला जायचं होतं. मी थांबलोच आहे तर सोडू का तुला? ती बाहेर निघालेली बघून वेद बोलला.
तुला उशीर नाही का होणार? संध्या बूट घालत म्हणाली. चल, जाता जाता सोडतो तुला, तिथूनच पुढे जाईन. वेद बोलला तसं संध्या लगेच तयार झाली. ठीक आहे, चल. आई बाबा येते मी म्हणत ती जिन्याच्या पायऱ्या उतरली. तिच्या पाठोपाठ वेदही पायऱ्या उतरला. त्याने पटकन जाऊन संध्याचा हात पकडला. आसपास नसलेली संध्या धडपडली त्याच्या पकडण्याने. वेद, मला उशीर होतोय, ती वैतागत म्हणाली. वेदने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारला, संध्या, तुझ्या आईला मी आवडलो नाही का? वेदने विचारलं. तसं ती 2 मिनिटं वेदकडे बघतच राहिली. का वाटलं असं त्याला? ती मनातच विचार करत होती, पण आता तिला उत्तर देत बसायला आणि विचारत बसायला वेळ नव्हता. असं तुला का वाटलं माहीत नाही मला, पण आता खरंच वेळ नाहीये माझ्याकडे. मला उशीर होतोय, लवकर चल. मी तुला संध्याकाळी फोन करते. संध्या त्याचा हात दाबत म्हणाली. वेदने लगेच बाईक स्टार्ट केली आणि संध्याला घेऊन स्कूलमध्ये पोहोचला. संध्याला वेदसोबत आलेलं बघून आज संध्याच्या जोडीला काम करणाऱ्या टीचरच्या भुवया उंच झाल्या होत्या. वेदला घाईत बाय करत आणि सांभाळून जायला सांगत संध्या धावतच स्टाफ रूमकडे गेली. अगदी दिशेनाशी होईपर्यंत तो तिला पाठमोरी जाताना बघत होता. मगच तो तिथून निघाला होता. डोक्यात तेच विचार फिरत होते. संध्याच्या घरी म्हणावं तितकं त्याचं स्वागत झालं नव्हतं. तिच्या आईच्या कपाळावर पडलेल्या आठ्या त्याने पाहिल्या होत्या. आता त्याला संध्याशी नीट बोलल्याशिवाय चैन पडणार नव्हती. पण बाई घाईच्या होत्या. संध्या स्कूलमध्ये जाऊन सगळं विसरून गेली. वेदने तिला मेसेज केला. फर्स्ट टाइम त्याने तिला मेसेज केला. नो हाय, नो हॅलो, मला लंच ब्रेकला कॉल कर. त्याचं उत्तर मिळायची तो खूप वेळ वाट बघत होता, पण काहीच रिप्लाय येत नव्हता. वैतागून फोन बाजूला ठेवला व कामाला लागला. संध्या शिकवण्यामध्ये व्यस्त होती. मोबाईल लॉकरमध्ये ठेवायची सिस्टीम असल्यामुळे तिला काही वाचता आला नाही. लंच ब्रेकमध्ये जेव्हा मोबाईल काढला तर आईचे 2 मिस कॉल आणि वेदचा एक मेसेज तिला दिसला. तिने पहिलं आईला कॉल केला. हॅलो, आई बोलली. हां बोल आई. संध्या बोलली. जेवलीस बाळा? आई बोलली. नाही, आत्ताच बसली जेवायला. बोल, काय बोलायचं होतं? संध्या म्हणाली. अगं तो वेद तुला आवडला का? आई म्हणाली. आईला काही खटकत असेल, संध्याच्या धानीमनी नव्हतं. हो आई, छान आहे तो. हां, थोडा रागीट आहे, पण ठीक आहे, जमेल आमचं दोघांचं. तू हे विचारायला फोन केला होतास? संध्या म्हणाली. नाही, म्हणजे तो जाड आहे तुझ्यापेक्षा, तू त्याच्यापुढे एकदमच नाजूक वाटतेस, आई म्हणाली. आई, अगं ती पिळदार व्यायाम करून कमावलेली बॉडी आहे आणि तू त्याला जाड म्हणतेस? आई, मुली खूप लाईन देतात अशा मुलांना. तुझं आपलं काही असतं, संध्या म्हणाली. अगं पण कळत कसं नाही तुला? तुला लग्नानंतर किती त्रास होईल? आई नकळतपणे तिला सतावत असलेली काळजी बोललीच शेवटी. नंतर कसला त्रास होईल आई? आई, वेद खरंच चांगला मुलगा आहे ग, तो मला नाही त्रास देणार, संध्या आईलाच समजावत म्हणाले.
बरं, आजकालच्या मुलींचं तुमचं गणितच काही कळत नाही बाबा. एवढा मोठा गडी तो, आणि तू नाजूक. चिडून जाशील पोरी, कसं समजावायचं तुला? आई म्हणाली. बिचारी आई, तिला तर वेगळीच काळजी होती संध्याची. संध्याला मात्र तिच्या भविष्याचं काहीच पडलं नव्हतं. आई, काय बोलते तू? मी कशी चिरडून जाईन? तुला नको ती काळजी असते. ठेव तू फोन, मी घरी आल्यावर बोलू आपण. संध्याला आईच्या बोलण्याचा जास्त विचार करायचा नव्हता, तरीही अंगावर आईच्या बोलण्याने शहारे आलेच. गाल झरझर गुलाबी झाले होते तिचे. तिने एक हात गालावर ठेवला, कोणाला दिसू नये म्हणून. आई पुढे बोलतच होती आणि संध्या अजूनच लाजत होती. अगं, बाबांच्या पुढ्यात मी हे विषय नाही बोलू शकत, म्हणून आता बोलते. मी सकाळी बघितलं त्याला, खूप धष्टपुष्ट वाटतो. मला तुझी काळजी वाटते संध्या. लग्न म्हणजे काय फक्त दिसण्याचा विचार करायचा नसतो. दिसायला वाईट नाही, पण आई बोलतच होती की संध्याने तिला मध्येच अडवलं. आई, आता तू सुरू नकोस हो. बाय, माझं लंच टाइम संपेल आता. संध्याने घाई करत फोन ठेवला आणि पळतच वॉशरूमला गेली. तोंडावर पाणी मारत स्वतःला आरशात बघत होती. आईच्या बोलण्याने तिला पोटात गुडगुड होत होतं. आई पण ना, माझ्याही मनात असा कधी विचार आला नाही. आणि ही आई, आता घरी जाऊन या विषयावर अजिबात बोलणार नाही बाबा मी. वेदनेही फोन करायला सांगितला आहे. तिला आठवलं तसं अजूनच पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. तिने पटपट तोंडून फ्रेश झाली. त्याला फोन नाही केला तरी काळजी करेल, नाहीतर यायला लागेल स्कूलमध्ये. त्यामुळे त्याला कॉल करायलाच हवा होता. ती पुन्हा आपल्या जागेवर आली. तिने त्याचा नंबर डायल केला. हॅलो. एक अधीर आवाज संध्याच्या कानी पडला. तिला पुढे बोलायलाच जमेना. संध्या, संध्या, तुला ऐकायला येतं का? तुला नेटवर्क आहे ना? संध्या. वेदचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता, पण तिने श्वास रोखून धरल्यामुळे तिच्या श्वासाचाही आवाज त्याला जात नव्हता. तिने फोन कट केला. त्याला वाटलं तिला ऐकू जात नसेल म्हणून कदाचित बोलली नाही. त्याने पुन्हा कॉल केला. आता संध्याने कट केला आणि मेसेज केला. मी तुला संध्याकाळी कॉल करते. त्याचा फोन व्हायब्रेट झाला तसं त्याने बघितलं तर संध्याचा मेसेज होता. ओके, त्याने रिप्लाय दिला. संध्याला संध्याकाळी काय बोलायचं वेदची हाच प्रश्न होता. कारण आईला कसलं टेन्शन आलंय आणि तिचा विचार ऐकून तो तर अजूनच चिडवेल आपल्याला. तिला कोणाशीच बोलायचं नव्हतं. विचार करून करून आता डोकं दुखायला लागलं होतं. भेटूया पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.